काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांची यादी आज जाहीर होणार आहे। काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक संध्याकाळी 5 वाजता होणार आहे आणि काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्ष सोनिया गांधींच्या निवासस्थानी या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल असं कळतंय। बैठकीत राज्य प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण देखील उपस्थित राहणार आहेत। लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांचा निर्णय घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाची बैठक आज 10 जनपद म्हणजे सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी होणार आहे। माझ्या मागे सध्या 10 जनपद हे निवासस्थान आहे, जे सोनिया गांधींचं निवासस्थान आहे। याच निवासस्थानी सायंकाळी 5 वाजता ही बैठक होणार आहे। खास करून महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांच्या निवडी संदर्भात ही बैठक होणार आहे। यामध्ये ज्या पद्धतीनं चर्चा आलेली आहे की प्रिया दत्त, मिलिंद देवरा यांना आणि सोबतच एकनाथ गायकवाड यांना देखील उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। सोबतच जर बघितलं तर रोहिदास पाटील यांनाही उमेदवारी मिळण्याची शक्यता। जवळपास 12 उमेदवारांचा निर्णय आजच्या बैठकीत होणार आहे। या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे, कारण की या बैठकीत काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे देखील उपस्थित होणार आहेत। राहुल गांधी राहतील, सोनिया गांधी राहतील, गुलाम नबी आझाद राहतील, यासारखे अनेक ज्येष्ठ नेते या बैठकीत राहतील। हीच बैठक अंतिम निर्णय घेतील, कारण की ज्या पद्धतीनं नागपूरच्या उमेदवारीबाबत चर्चा आहे की तिथे नाना पटोले यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे, त्या संदर्भात देखील बैठकीत निर्णय होईल। सोबतच अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांना देखील नांदेडमधून उमेदवारी द्यायची आहे की नाही यावर देखील निर्णय होईल। पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या बैठकीच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यातील महाराष्ट्रातील उमेदवारांच्या नावावरती शिक्कामोर्तब होईल। नवी दिल्लीवरून व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप दाससह प्रशांत लीला रामदास, न्यूज 18 लोकमत। औरंगाबाद लोकसभा काँग्रेसकडेच असणार असल्याची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात काँग्रेसचे सुभाष झांबड हे उमेदवार असतील अशी सूत्रांकडून माहिती मिळते आहे। या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। सिद्धार्थ, काय सांगाल? सुवर्ण, औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसकडे राहणार का राष्ट्रवादीकडे राहणार ही खूप चर्चा झाली आणि या चर्चेची पूर्ण जी आहे नगरच्या निर्णयावर अवलंबून होता। आता नगरचा सुजय विखे हे जवळपास भाजपमध्ये जाणार असल्यामुळं औरंगाबादची जागा ही जी आहे काँग्रेसला सुटेल अशा पद्धतीची माहिती आहे। कारण काल रात्री औरंगाबादच्या जागेबद्दल औरंगाबादचे सुभाष झांबड आणि काही काँग्रेसचे मोठे नेते राहुल गांधी यांना भेटले रात्री आणि त्यामध्ये आपल्याला दिलेल्या सूत्रांनी माहितीनुसार ती जागा जी आहे काँग्रेसला सुटणार आणि काँग्रेसच्या वतीने जी आहे सुभाष झांबड लढवतील अशी सूत्रांनी माहिती दिलेली आहे। औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरे हे शिवसेनेचे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित झालेलं आहे। दुसरं महत्वाची गोष्ट, प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून विजय कोळशी पाटील यांना नाव जाहीर केलेलं आहे। एकंदरीतच आपण आता असं म्हणू शकतो, माहिती दिलेल्यानुसार काँग्रेसच्या वतीने सुभाष झांबड असतील, शिवसेनेच्या वतीने चंद्रकांत खैरे असतील आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विजय कोळशी पाटील अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे। नक्की धन्यवाद सिद्धार्थ, आपण ही माहिती दिल्याबद्दल।